नमस्कार मित्रांनो, आज धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघाताला जवळपास आज 10 दिवस या ठिकाणी उलटून गेले आहेत. परंतु लोकांच्या मनामध्ये अजून पण संशयाचं वातावरण या ठिकाणी बसलेलं आहे. कारण तशा प्रकारे लोकांमध्ये आता वेगवेगळी चर्चा अजून पण सुरू आहे. तसेच याचा मोठा खुलासा देखील अजूनपर्यंत झालेला नव्हता. परंतु आज सकाळी 10 वाजता एक नवीन रिपोर्ट या ठिकाणी आता समोर आला आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये जोग त्याला 10 पटीने वाढ झाल्याचे पाहायला मिळते. त्यामध्ये अशी शक्यता वर्तवण्यात आल्या की बारामतीच्या विमान अपघातामध्ये ज्या काही 5 व्यक्तींचा मृत्यू झाला होता, तर त्या विमानामध्ये दादा त्या विमानामध्ये अजिबात नव्हतेच. अशा प्रकारची धक्का देणारी माहिती या ठिकाणी आता नवीन रिपोर्टमध्ये समोर आली आहे. त्यामुळे विमान अपघाताचा दाबून टाकलेला म्हणजेच लपवून ठेवलेला सत्य प्रकारात उघडकीस येऊ लागला आहे. 28 जानेवारीला बारामतीत अचानक एक विमान अपघातात दादांचं निधन झालं. जी बातमी ऐकून सगळ्या महाराष्ट्राला पहिला धक्का बसला होता. सकाळी आता अचानक त्या ठिकाणी प्रकरणाच्या बाबतीत अशी एक त्या ठिकाणी आता कॉल रेकॉर्डिंग अनेक नवा रिपोर्ट या ठिकाणी समोर आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसला आहे. अजितदादा जिवंत असल्याचा दावा या ठिकाणी केला जातोय. माणसांमध्ये चर्चा सुरू झाल्या. आपण कोणाच्या बरोबर 10 मिनिटांनी दादांनी एका व्यक्तीला कॉल सुद्धा केला होता आणि त्यामध्ये जे कायदा बोलले तर ते ऐकून आता तुमच्या सुद्धा त्या ठिकाणी कानावर विसरत बसणार नाही. मग आता दादांनी आता एका व्यक्तीला कॉल केला होता. त्या व्यक्तीने काय केले आता पत्रकारांसमोर येऊन ती कॉल रेकॉर्डिंग ऐकून सुद्धा दाखवल्या. तसेच एक नवा रिपोर्ट या ठिकाणी समोर आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळी दिशा मिळते की काय अशी या ठिकाणी आता वर्तवण्यात येत आहे. पण एका रेकॉर्डिंगमुळे या प्रकरणाचा सगळे चित्रकथा पलटल्याचा पाहायला मिळतोय. कारण या रेकॉर्डिंगमध्ये असं काही ठिकाणी सापडले ज्यामुळे अजितदादा अजून पण जिवंत आहे की काय आणि त्यांना कुठे लपवण्यात आले की काय अशी चर्चा सोशल मीडियावर आणि लोकांमध्ये अजून पण रंगत असल्याचं पाहायला मिळतोय. मग परत या ठिकाणी दादा जिवंत आहेत का? कारण तशा प्रकारे लोक आता बोलू लागले की विमानचे आहे तर ते बारामतीच्या अपघातामध्ये जे का आता दाखवण्यात आलं होतं त्यामध्ये दादा नव्हतेच. अशा प्रकारचा खळबळजी रंगदावा या ठिकाणी आता लोकांसमोर आता पडलेला आहे. त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संशयाचं वातावरण निर्माण झाले. ते म्हणजे आता ज्या विमानतळावरून म्हणजेच मुंबईच्या विमानतळावरून त्या ठिकाणी अजितदादा विमानामध्ये या ठिकाणी सकाळी बसले होते, तर त्या विमानतळावर पण CCTV या ठिकाणी अजून पण समोर आलेले नाही. त्यामध्ये असं काय दाखवण्यात अजून पण आलेला नाहीये. तो पुरा या ठिकाणी कोणाला सुद्धा देण्यात आले नाही. म्हणजे तो पुरावा आहे की नाही यावर मोठा प्रश्नचिन्ह आता निर्माण झाला आहे. त्यामुळे आता सगळीकडे अजितदादा परत येणार अशा प्रकारची चर्चा वेगाने सुरू झाली आहे. बारामतीमधील लोकांमध्ये दबक्या आवाजात कुठे जाईल तिथे चर्चा अजून सुरू आहे की दादा परत येणार, दादा परत एकदा पत्रकार परिषद घेणारा, अशा प्रकारच्या चर्चा लोकांमध्ये रंगू. एका फोन कॉलमुळे आता ही चर्चा रंगल्या. तसेच आज जो 10व्या दिवशी नवा रिपोर्ट या ठिकाणी समोर आला आहे त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आता जो संशय होता तर ते या ठिकाणी सत्यता. अवघड केस येऊ लागले. गेल्या 10 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा सुरू आहे आणि सन्स याचा वातावरण लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालं होतं. त्यातच एक धक्कादायक त्या ठिकाणी नवीन रिपोर्ट समोर आला आहे आणि ते रिपोर्ट या ठिकाणी समोर आल्यानंतर एक कॉल रेकॉर्डिंग देखील आता वरील झालंय. आणि इतक्या दिवसानंतर एक कॉल रेकॉर्डिंग 10व्या दिवशी उघड झाल्यामुळे दादा करत आहेत की काय, दादा परत येणार की काय असा दावा या ठिकाणी केला जातोय. याला कारण ठरले ते म्हणजे आता नवा रिपोर्ट आणि शेवटच्या 10 मिनिटांमध्ये जे काही विमान अपघात होण्याच्या आधी 10 मिनिटांमध्ये जी का आता अजितदादा बोललेत तर त्या कॉल रेकॉर्डिंगमुळे मोठे संशयाचं वातावरण आता निर्माण झाले. ज्यामुळे संशय या ठिकाणी खरा ठरण्याची शक्यता वर्तनातल्या गावातील काही लोकांचे असे जबाब या ठिकाणी नवीन या ठिकाणी खाली पडत असताना एक विचित्र प्रकार त्या लोकांनी पाहिला होता. आजवर या ठिकाणी कुठल्या टीव्हीवर कुठल्या बातम्यावर आता रिपोर्ट या ठिकाणी गणेश समोर आलेले नव्हता. अपघात होऊन तब्बल आता या ठिकाणी 10 दिवस उलटलेत. पण अचानक आलेल्या फोन कॉल रेकॉर्डिंग आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता नवा रिपोर्ट यामुळे लोकांचा या ठिकाणी प्रवाह आता सत्य उजेडात येते की काय अशी या ठिकाणी पाहायला मिळतोय. कालपर्यंत सांगितलं जात होतं की विमानात 5 जण व्यक्ती होत्या. 5 जणांचे मृत्यू दिवस सापडले. दादांचा मृतदेह त्यांच्या हातातील घड्याळावरून ओळखण्यात आला होता असं सांगण्यात आलं होतं. खरं तर संस्थेची पाल इथे चुकचूक आहे. कारण या ठिकाणी नंतर समजलं की आधी 5 व्यक्ती होत्या, नंतर समजले की 6 व्यक्ती आहेत. म्हणजे 6 व्यक्ती आणि 5 व्यक्ती नेमकं किती व्यक्ती आहेत यावरूनच लोकांच्या मनामध्ये आता संस्थेचं वातावरण तयार झाले. पण मृतदेह 5 कसे काय सापडले? 7 तर सांगितलं होतं. मग तो एक व्यक्ती जो आहे तर तो 6वा होता, तर तो कोण होता? हा व्यक्ती अजित तर नव्हते का? होते असा.
पायलट या ठिकाणी जो ताजांचा, तर तू या ठिकाणी त्याच्याबद्दल सुद्धा एक संशयाचं भौऱ्याचं वातावरण या ठिकाणी आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतोय. कारण पायलट देखील शेवटच्या क्षणी आता या ठिकाणी जो काय आपत्कालीन परिस्थिती म्हणजे संकटाच्या वेळी जो काय मेडिकॉल दिला जातो, तर तो या ठिकाणी या विमानामध्ये टाळण्यात आला होता. त्यामुळे संस्थेचं वातावरण जास्त निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. आता पायलटच्या पत्नीने एक पोस्ट सुद्धा आता लिहिली होती की माझे पत्नी अजून पण जिवंत आहेत. म्हणजे या ठिकाणी माझे पती अजून पण जिवंत आहेत म्हणजे काय, तर ते पायलट अजून पण जिवंत असा त्यांनी दावा केला आहे. कालपर्यंत ही चर्चा या ठिकाणी रंगली होती, पण आज सकाळी अचानक दादांची का कॉल रेकॉर्डिंगमुळे तसेच एक नवा रिपोर्ट या ठिकाणी समोर आला. त्यामुळे अपघात होण्यापूर्वीची 10 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं, दादांनी विमानातून बारामतीमधल्या एका व्यक्तीला यावेळी कॉल केला होता. त्यामुळे बारामतीत अगदी या ठिकाणी पारावर महाराष्ट्रात आता चहाच्या टपरीवर एकच चर्चेला उधार आल्याचे या ठिकाणी. लवकर परिषद त्या पत्रकार परिषद घेणार की काय? आता नेमकं काय अवस्था होणार आहे? नेमकं सत्य काय? सत्य काय, सर्व काय असेल ते नवीन या ठिकाणी तुम्हाला माहितीच आहे. कारण आजच या ठिकाणी नवा रिपोर्ट संग्रह आहे. नवीन 5 पुरावे या ठिकाणी आज समोर आले आहेत. ते शेवटच्या 10 मिनिटांमध्ये कॉल रेकॉर्डिंगमध्ये दादा नेमकं काय बोललेत, ज्यामुळे दादा आता परत येणार का काय असा दावा या ठिकाणी आता केला जात आहे. खरंच यात काय तक्त्या असू शकतो का या कॉल रेकॉर्डिंगमध्ये? नवीन काय सापडले का? आणि दादांच्या विमान अपघातात दाबून टाकलेलं सत्य आता या ठिकाणी उघडी अशी धक्का देणारी आणि काळजाला घडा पडणारी बातम्या सम्राट यामुळे आता महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय. अजितदा जिवंत आहे की काय? काय दादा परत येणार की काय? अशी या ठिकाणी कॉल रेकॉर्डिंग समोर आल्या, ज्यामुळे आता अपघात होण्याच्या अवघ्या 10 मिनिटात आता दादांनी एका व्यक्तीला अशा पद्धतीने या ठिकाणी कॉल सुद्धा केला होता. आणि त्या व्यक्तीने पत्रकारांसमोर येऊन जी काय रेकॉर्डिंग ऐकवली, जी काय या ठिकाणी, तर ती दावा खरा ठरतोय की काय? दादा जिवंत आहेत की काय आणि परत येणार की काय? अपघात आजच्या शेवटच्या 10 मिनिटाआधी दादा कोणाशी बोलली होती, काय बोलली होती, त्या ठिकाणी विमानामध्ये शेवटच्या 10 मिनिटातील परिस्थिती कशी होती, त्यांनी नेमकं काय दिला होता, आजच्या या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून अफगाणी तुम्हाला सांगण्यात येणार आहे. आपण कोणत्याही अफवावर नाही, तर आता समोर आल्या पुरावावर आणि लोकांच्या दाव्यावर आणि धक्कादायक आता कॉल केल्या जे काय रेकॉर्डिंग आहे, म्हणजेच आता रेकॉर्डिंग आता जे काय आले समोर, तर ते व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलची एक सविस्तर चर्चा आता करणार आहोत. नेमका आता यामागचं सत्य काय आता समोर आले, लोक याबद्दल काय म्हणाले, दादा परत येणार का? चला तर जाणून घेऊया या प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. सुरू आहे ती म्हणजे आता नेमकं पुढे काय होणार. नेमकं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे का आता चौकशी ब्लॅक बॉक्स सापडलाय, तर अंतिम सत्य हे ब्लॅक बॉक्स मधूनच यंत्र आहे. मग आता काय? जण म्हणतात अजितदादा जिवंत आहेत, काय जण म्हणतात त्यांचा या ठिकाणी घात केला आहे. मग नेमकं काय होतंय? आपण स्वतःहून काही सांगू शकत नाही, आपण फक्त आमदार लावू शकतो, संशय व्यक्त करत असतो. आणि तशाच प्रकारची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आता देण्याचा प्रयत्न केला. परंतु लक्षात ठेवा, ही माहिती फक्त संशयित तर्कवितर्कावर अवलंबून आहे. त्यामुळे चॅनलला या संदर्भातील आता कोणताही या ठिकाणी आता मजकूर किंवा संदेश या ठिकाणी चॅनलच्या संदर्भात वेळ नाही. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.